जय हिंद मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनल एक्झाम युतीवर. आजचा आपला व्हिडिओ आहे गणित पॅडागॉजीचा. 15 प्रश्न पुन्हा आपण बघणार आहोत. ठीक आहे, आजचा पूर्ण दिवस आपला पॅडागॉजीचा होता. उद्याचा दिवस पुन्हा विषय ज्ञानावर आधारित प्रश्न असेल. परीक्षा होईपर्यंत तुम्ही फक्त एवढेच प्रश्न करा. 100% तुम्हाला सांगतोय 90 मार्क्स घेणे खूप काही अवघड जाणार नाही. कारण हे मागच्या वर्षाचे आपण प्रश्नपत्र बघतोय, हे जर कन्सेप्ट तुम्ही एकदा जर पकडली त्याच्यामुळे काय होईल, तीच कन्सेप्ट पुढे येते. आणि आता आपण आजपासून ऑनलाईन जे पेपर झाले होते डिसेंबर 2022 मध्ये 2021 मध्ये, तर त्याचे आपण विश्लेषण इथं करणार आहोत. ठीक आहे, तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व विषयाचे प्लेलिस्ट आपण दिलेले आहे, तिथून जाऊन तुम्ही जो वाटेल त्या विषयावर जाऊन तुम्ही तुमचा सराव करू शकता. ठीक आहे, तर वेळ वाया न घालवता आपण लगेच आजचा पहिला प्रश्न सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 बघा काय म्हणतोय. एक बच्चा वर्ग और आयत में अंतर नहीं कर पा रहा है. बघा एक मुलगा आहे, ठीक आहे, तो वर्ग म्हणजे वर्ग, ठीक आहे, आणि आयत में अंतर नहीं कर पा रहा है, वो दोनों को एक ही श्रेणी में निर्धारित करता है. म्हणजे तो दोघांना एकच समजतो. ठीक आहे, याला पण आणि याला पण तो काय समजतो, एकच समजतो की दोन्ही एकच आहेत. वैन हिल के ज्यामितीय तर्क के सिद्धांत के अनुसार छात्र किस चरण में. बघा वैन हिल जे होते, वैन हिल जे शास्त्रज्ञ होते, ठीक आहे, वैन हिल हे जे शास्त्रज्ञ होते त्यांच्या ज्यामिती म्हणजे ज्याला आपण भौमितिक, ठीक आहे, भौमितिक तर्कच्या सिद्धांतानुसार तो मुलगा कोणत्या चरणावर आहे किंवा कोणत्या टप्प्यावर असं आपल्याला इथं विचारलंय. तर बघा अभिगृहस्तरीय नाही, विश्लेषण स्तर नाही, निगमन स्तर नाही. तर बघा पर्याय क्रमांक 4 दृश्यीकरण स्तर. म्हणजे आता दृश्यीकरण स्तर म्हणजे काय, ते त्याला जे दृश्य दिसते समोर, की चौरस आणि आहे त्यांच्यामधील तो फरक बरोबर ओळखू शकत नाही, त्याच्यामुळे त्याला दृश्यीकरण, त्याला दिसताना काहीतरी त्याला ते स्तर त्याचा अजून दृश्यीकरणची जी त्याचा जो टप्पा आहे, ती जी स्टेप आहे ती पूर्णपणे क्लिअर झालेली नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. बघा ही जी PDF आहे क्लास नोटची, ती तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ठीक आहे, ती जॉईन करा. नाहीतर टेलिग्रामवर डायरेक्ट तुम्ही सर्च करू शकता एक्झाम युती. लगेच पहिल्या चॅनल येईल एक्झाम युती ऑफिशियल, तिथे तुम्ही जॉईन व्हा, तिथं PDF सर्व उपलब्ध होऊन जातात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न क्रमांक 2. निम्न में से कौन सा क्रम प्राकृत संख्याओं की योग सिखाने की शुरुआत के लिए उपयुक्त होगा. बघा ज्या प्राकृतिक संख्या असतात तर खालीलपैकी कोणता क्रम आहे तो बरोबर असेल इथं आपल्याला विचारलंय. तर बघा प्रासंगिक स्थिति के द्वारा एक अनुभव प्रदान करना, ठीक आहे, हे असू हे पहिल्या क्रमांकाला येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय येईल बघा, एक आहे का पुढे पहिल्या क्रमांकाला बघा इथं C आहे. सी मध्ये काय बघूया आपण, ऑप्शन सुद्धा स्थिती को मौखिक रूप से समजणं हे असू शकतं का नाही. त्याच्यामुळे हा पण कटला C वाला आणि हा पण कटला, C सुरुवातीला आहे. आता इथं दुसऱ्या क्रमांकावर C बघा, ठीक आहे, इथं दुसऱ्या क्रमांकावर C आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर स्थिती आपलं आहे का, स्थिती को मौखिक रूप से समजणं, त्याच्यामुळे हे आपलं 2 नंबरवर येईल. 3 नंबरवर काय येईल आपलं, 3 नंबरवर आपलं D येईल, चित्र के माध्यम से स्थितियों को निरूपित करना. आणि चौथं येईल आपलं स्थितियों को चिन्हों से प्रदर्शित करना. 1 2 3 4 म्हणजेच ACDB म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर इथं असणार आहे. बघा काय पहिले काय कराल तुम्ही, प्रासंगिक स्थिती असेल तर तुम्ही एकदा अनुभव सांगाल मला ना, ठीक आहे, असं असं हे असतं ते असतं तसं असतं. मग स्थिती को मौखिक रूप से समजाना म्हणजे तुम्ही तोंडी त्यांना समजवाल की असं असेल तसं असेल, असं असतं तसं. मग त्यांना चित्र दाखवाल आणि चित्र दाखवल्यानंतर त्यांना डायरेक्ट तुम्ही चिन्ह दाखवाल. ठीक आहे, चिन्ह स्थिती चिन्हांद्वारे तुम्ही ते त्यांना प्रदर्शन करून दाखवाल. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इथं असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया. राष्ट्रीय पाठ्यचर्चा के रूपरेखा 2005 के अनुसार कौन सा आधार उत्कृष्ट गणितीय शिक्षा के दृष्टिकोन को प्रदर्शित करता है. बघा राष्ट्रीय पाठ्यचर्चाची जी रूपरेखा होती 2005 ची, त्याच्यानुसार कोणता दृष्टिकोन आहे तो गणितीय शिक्षाला प्रदर्शित करतो इथं आपल्याला विचारलंय. तर बघा उच्च गुणवत्ता पूर्ण गणितीय शिक्षा वह है जिसमें कोई विद्यार्थी अनुत्तीर्ण न हो. असं होऊ शकतं का की सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होतील, नाही, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. गणित की शिक्षा विद्यार्थियों को विभिन्न करियर के विकल्प मुहैया करवाए, हे पण चुकीचं आहे. तीसरा सभी विद्यार्थी गणित सीख सके और सभी विद्यार्थियों को गणित सीखने की जरूरत है, हे बरोबर आहे. गणित खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे हे पर्याय आपला बरोबर आहे. तरी चौथा बघूया आपण, ओलंपियाड और प्रतियोगिता परीक्षाओं में सफलता उत्कृष्ट गणितीय शिक्षा का सूचक आहे, हे पण चुकीचं आहे. असं नाही की ओलंपियाड आणि प्रतियोगिता परीक्षामध्ये तुम्ही जर
यशस्वी झाला तरच तुमची गणित बरोबर आहे असं आहे का? नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक किती आहे? प्रश्न क्रमांक 4. एक शिक्षिका ने अपने छात्रों को गणित की पत्रिका जर्नल बनाने के लिए कहा और उसमें उनके द्वारा दैनिक जीवन में प्रयुक्त की गई गणित की स्थितियों को लिखने को कहा. उसका उद्देश्य काय? बघा एका शिक्षिकेने काय केलं की मुलांना सांगितलं की गणितची पत्रिका बनवा, त्याच्यामध्ये तुम्ही दैनंदिन जीवनात काय गणिताचा वापर करताय त्याचे अनुभव तुम्ही तिथे लिहा. तर त्या शिक्षिकेचं काय त्याच्यात उद्देश्य आहे असं आपल्याला इथं विचारलंय. तर बघा आने वाले निरीक्षण के लिए कक्षा को तैयार करना, बिल्कुल पण नाही. असं असू शकतं का? नाही. परिकलनीय कौशल को बेहतर बनाने में छात्रों की सहायता करना, है पण नाही. छात्रों की सहायता करना है कि वे कक्षा के गणित का बाहरी दुनिया में प्रयुक्त होने वाले गणित से संबंध स्थापित कर सके, हे बरोबर वाटतंय. छात्रों को अपने दैनिक जीवन की समज को जाणना, हे पण नाही. तर बघा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे की बघा मुलं जे वर्गामध्ये शिकत आहेत, ठीक आहे, वर्गामध्ये जे शिकतात की बेरीज करणे, ठीक आहे, वजाबाकी करणे, गुणाकार म्हणा किंवा भागाकार म्हणा, तर हे जे वर्गामध्ये शिकतात त्याचं त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये वर्गाच्या बाहेरच्या दुनियेमध्ये त्याचा ते कसं वापर करू शकतील आणि त्यांचा कसं संबंध प्रस्थापित करू शकतील हे त्या शिक्षकेचं त्याच्या मागचं हेतू होता, त्याच्या मागचं त्याचं उद्देश होता. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर इथं असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. गणित केवल अंकगणित नहीं है, निम्नलिखित में से कौन सा कथन दिए गए संदर्भ में सबसे उपयुक्त है? गणित केवल अंकगणित नाही असं इथं आपल्याला सांगितलंय. बघा अंकगणित त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप साऱ्या गोष्टी असतात गणितामध्ये. तर पहिला ऑप्शन बघूया. प्राथमिक स्तर पर केवल ज्यामितीय आकृतियों के पैटर्न को पढ़ाया जाना चाहिए, बिल्कुल पण नाही. प्राथमिक स्तरावर ज्यामितीच्या आकृत्या तुम्ही सुरुवातीलाच भूमिती वगैरे दिली तरी चांगलं आहे का? हे थोडं अवघड गोष्टी असतात, ते 5वी 6वीच्या नंतर चांगलं वाटतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचं आहे. पुढचं बीजगणित में अंकगणित अंतर्निहित नाही आहे, हे चुकीचं आहे. बघा बीजगणित जर असेल 2x हे बीजगणिताचं उदाहरण आहे, पण 2 तर हा अंकगणिताचा भाग आहे ना. x जरी बीजगणिताचा असेल तर 2 हा अंकगणिताचा भाग आहे. त्याच्यामुळे असं नाही म्हणू शकत आपण की अंकगणित त्याच्यात अंतर्निहित नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 पण चुकीचा आहे. तिसरा, गणित की पाठ्यपुस्तक में ज्यामिति को एक अलग खंड के रूप में प्रस्तावित किया जाना चाहिए. असं पण गरज आहे का की एक वेगळंच रूपमध्ये त्याला ज्यामितीला टाकावं लागेल असं नाही. ते एकमेकांशी सर्व निगडीत आहेत, एकमेकांशी कनेक्टेड आहेत, त्याच्यामुळे जसं आहे तसं बरोबर आहे. पण पर्याय क्रमांक 4 बघूया. गणितीय पाठ्यचर्चा में गणित के क्षेत्र जैसे आकार, दिक्, स्थान संबंधी समझ, मापन, आंकड़ों का प्रबंधन को आवश्यक रूप से स्थान दिया जाए. बघा हा पर्याय बिलकुल बरोबर आहे की गणिताच्या पुस्तकामध्ये क्षेत्र जैसे आकार, त्रिकोण, चौकोन, त्याच्यानंतर दिक्स्थान म्हणजे दिशा वगैरे, त्याच्यानंतर मापन, आकडे या सर्वांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं पाहिजे असं तिथं सांगितलं. तर हाच आपलं बरोबर उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6 बघूया. निम्नलिखित में से डिन्स ब्लॉक का प्रयोग करके किन अवधारणाओं को नहीं पढ़ाया जा सकता? डिन्स ब्लॉक जे असतात, ठीक आहे, डिन्स ब्लॉक म्हणजे काय तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगतो मी. डिन्स ब्लॉक म्हणजे एक प्रकारचे ते लॅबमध्ये एक प्रकारचं ते ज्याला टीचिंग एड्स म्हणतात, टीचिंग एड्स असतात, तर त्याचा वापर करून काय नाही शिकवलं जाऊ शकतं इथं आपल्याला विचारलंय. बघा जसं आपलं अभ्यास असतं, अभ्यास पाहिलेला तुम्ही, तशाच प्रकारचा एक डिन्स ब्लॉक असतो. ठीक आहे. तर संख्या और स्थानिमान त्याच्यामुळे आपल्याला शिकवता येतो. संख्या व त्यांचं स्थानिक मान किती ते, योग म्हणजे बेरीज शिकवता येते, घटाव म्हणजे वजाबाकी शिकवता येते, पण प्रायिकता आपल्याला शिकवता येत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर इथं असणार आहे. डिन्स ब्लॉकचा वापर करून आपण प्रायिकता हे शिकू शकत नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. एक छात्र को जब 6065 को संख्या 6065 को संख्या के रूप में लिखने के लिए कहा गया तो उसने उसको 665 लिखा. ठीक है. इस प्रकार की त्रुटी हुई क्योंकि बघा एका मुलाला 6065 लिहायला सांगितले तर त्याने 665 लिहून घेतले, म्हणजे त्याने तो शून्य इथला तो लिहू शकला नाही किंवा विसरला म्हणावा. तर ही चूक त्याच्याकडनं का झाली इथं असं आपल्याला विचारलंय. तर बघा काय दिलंय, छात्र को संख्याओं की समझ नहीं है, नहीं असं नाही म्हणू शकत आपण. ठीक है. छात्र को गणसूचक और क्रमसूचक संख्याओं का बोध नहीं है, असं पण म्हणू शकत नाही. यह एक संक्रियात्मक त्रुटि असं पण नाहीये. तर छात्र ने स्थायी मान की अवधारणा को नहीं समझा, हा पर्याय बिलकुल बरोबर आहे. बघा त्याला असं वाटलं असेल की 0 इथं पण लिहिलं तर त्याचं काही मान नसतं. ठीक आहे. किंवा त्याला 0चं मानच नाही, त्याला असं वाटलं की 0चं काहीच मूल्य नसतं, त्याच्यामुळे 665 लिहिणं काय की 6065 लिहिणं काय, त्याच्यामुळे त्याला शून्याचं जे मान आहे स्थानीय मान त्याची त्याला माहिती नसावी किंवा त्याचं ते शिकलेलं नसावं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. योग की एक समस्या 234 अधिक 42 को हल करते हुए एक विद्यार्थी ने जोर से कहा यदि वह 40 होता तो उत्तर 244, 254, 264, 274 होगा, परंतु यह 42 है इसलिए यह 274 अधिक 276 होगा, इसलिए 234 प्लस 42 हुआ 276. बघा काय म्हटलं इथं एकदा समजून घ्या. हा प्रश्न थोडा डिफिकल्ट आहे, थोडं तुम्ही समजून घ्या. त्याला काय सांगितलं बघा विद्यार्थ्याला 234 अधिक 42 हे सॉल्व्ह करताना त्याने काय सांगितलं की जर तो हा बघा काय झालं, जर हे 40 असले असते तर त्याने काय केलं बघा 234 मध्ये आधी 10 मिळवले, ठीक आहे, तर आलं उत्तर 244. बघा इथं हे दिसतंय का, मग पुन्हा याच्यात 10 मिळवले, मग काय उत्तर आलं 254. हे दिसतंय का, म्हणजे इथं 10 मिळवले, इथं 10 मिळवले आणि इथं 10 मिळवले, म्हणजे त्याने काय केलं की 234 मध्ये एकंदरीत 40 न मिळवता आधी 10 मिळवले, मग पुन्हा 10 मिळवले, पुन्हा 10 मिळवले, पुन्हा 10 मिळवले, असं करून त्याने उत्तर किती काढलं तर 274. मग पुढे काय म्हणतोय, परंतु यह 42 है इसलिए यह 274 प्लस 2 276 होगा. मग अजून त्याने काय केलं, याच्यात अजून 2 मिळवले, जे उरलेले 42 चे 2 होते आणि त्याला 276 करून दिलं. तर त्या विद्यार्थ्याने जे केले तर त्याच्यामुळे त्या कृतीमधून त्याने कोणती युक्ती वापरली, प्रयुक्त युक्ती वापरली, आपल्या इथं खालील दिलेल्या कथनांमधून कोणता बरोबर आहे इथं आपल्याला असं विचारलंय. तर बघा गणित की कक्षा में मौखिक परिकलनीय युक्तियों को हतोत्साहित किया जाना चाहिए, बिल्कुल नहीं. इस तरह की प्रणाली द्वारा हल की गई समस्या को ठीक करते हुए शिक्षक का कार्य बढ़ जाता है. असं काही आहे का की शिक्षकाचं कार्य वाढेल, बिलकुल पण नाही. शिक्षकाने समजून सांगून द्यायला पाहिजे, तर हे पण चुकीचं आहे. तिसरं इस तरह की कलन विधि विद्यार्थी के अवधारात्मक ज्ञान की सूचक नाही आहे, हे पण चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर असेल. इथं काय गणित में अनौपचारिक रणनीतियों का उपयोग एक शिक्षक को बच्चे की अवधारणात्मक समझ की प्रक्रिया को जानने में सहायता करता है, हे बरोबर उत्तर आहे. बघा याच्यामुळे काय होईल की त्या शिक्षकाला कळेल की बुवा या मुलाचं आकलनची जी अवधारणाची क्षमता ती काय, आणि अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. कुछ छात्रों में भागफल और शेषफल शब्दों के साथ उलझन है, छात्रों को इस प्रकार की उलझन को दूर करने के लिए निम्न में से कौन सी नीति उपयुक्त है. बघा काही मुलांना जो आपलं भागफल असतो, ठीक आहे, भागाकार असतो आणि जी बाकी असते, या दोघांमध्ये काहीतरी त्यांना मिसकन्सेप्ट म्हणावं किंवा कन्फ्युजन म्हणावं. तर अशा प्रकारे या दोघांमधलं तुम्हाला फरक दूर करण्यासाठी तुम्ही त्यांना कसं समजवायला असेल आपल्याला विचारले. तर पहिला प्रश्न काय, श्याम पट्ट पर शिक्षक द्वारा अनेक विभाजन समस्याओं को निरूपित करना. बघा फलक आपल्या ब्लॅक बोर्डवर तुम्ही खूप सारे उदाहरण त्यांना सॉल्व्ह करून दाखवले तर त्यांची कन्सेप्ट दूर होणार आहे का, नाही, ते तसेच कन्फ्युज राहणार आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकतो. दूसरा, छात्रों को कार्यशीट कार्यपत्रिका दी जाए और उन्हें उसका अभ्यास करने के लिए कहा जाए. बघा जोपर्यंत त्यांचे कन्सेप्टच क्लिअर होणार नाही की भागाकार कशाला म्हणतात आणि बाकी कशाला म्हणतात, तोपर्यंत त्यांना किती तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करायला द्या, त्यांच्या मनात ते चूक तशीच राहणार आहे. पुढे काय, मूर्त पदार्थों का प्रयोग किया जाए और छात्रों को कहा जाए कि वे इनमें से भिन्न प्रकार के समूह बनाए और समूह की संख्या और समूह के बाहर की वस्तुओं का निरीक्षण करें. बघा हे बिलकुल बरोबर आहे. त्यांना जर आपण मूर्त गोष्टी म्हणजे समजा आता त्यांना आपण उदाहरणार्थ जे डाईस असतात, ठीक आहे, आपण त्यांना 9 डाईस दिले, ठीक आहे, आपण अशा प्रकारचे त्यांना 9 डाईस दिले आणि त्यांना म्हणलो की याचे 2-2चे गट बनवा किंवा 4-4चे गट बनवा, तर ते काय करतील 1 2 3 4 1 2 3 4. मग हे किती गट झाले, हा पहिला गट, हा दुसरा गट, ठीक आहे, 2 गट झाले आणि बाकी किती उरली 1. तर अशा प्रकारे आपण त्यांना समजावून सांगतो की हे 2 गट जे आहेत ते भागाकार झाले आणि हा जो 1 उरला तर ती बाकी झाली. अशा प्रकारे त्यांची एक प्रॅक्टिकली कन्सेप्ट क्लिअर होईल. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. तरी पर्याय क्रमांक 4 आपण बघून घेऊ. भागफल और शेषफल की परिभाषा को कम से कम 20 बार लिखना. हे बिलकुल चुकीचं, एक रट्टा मारण्यासारखं होईल. त्याच्यामुळे त्यांची कन्सेप्ट वगैरे काही क्लिअर होणार नाही आणि जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत ते चूक करणारच आहे, ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आपलं हे पर्याय क्रमांक 3 हे असेल. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10.
निम्न में से क्या योगात्मक मूल्यांकन की विशेषता नहीं है? योगात्मक मूल्यांकनची कोणती विशेषता नाही आहे आपल्याला विचारले. तर बघा पर्याय क्रमांक 1, यह सत्र के अंत में होने वाली परीक्षा है. योगात्मक मूल्यांकन ही आपली जी वार्षिक परीक्षा असते का? नाही. इसका उपयोग श्रेणीकरण, कक्षोन्नती और स्थापन में होता है का? बिलकुल पण नाही. श्रेणीकरण करणे किंवा कक्षोन्नती करणे हे बिलकुल चुकीचं आहे, त्याच्यामुळे हे पण पर्याय क्रमांक 2 पण चुकतो. पर्याय क्रमांक 4 बघूया, हे उत्पादन अनुकूलन है न की प्रक्रिया अनुकूलन, हे पण चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. ये छात्रों के सामर्थ्य और कमजोरियों को निदान करने पर केंद्रित करता है. बघा कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये काय सामर्थ्य आहे, कोणी बेरीजमध्ये चांगलं असतं, कोणी गणितामध्ये, कोणी भागाकारामध्ये, तर कोणी मराठीमध्ये. तर हे सर्व गोष्टी आपल्याला जेव्हा जाणून घ्यायची असतात, तर त्याच्या ही जी योगात्मक मूल्यांकन असतं तेव्हा आपल्या याच्याद्वारे हे आपल्याला कळतं. ठीक आहे, तर ही त्याची विशेषता नाहीये. ठीक आहे, बाकीचे जे आहेत तर हे विशेषता आहेत. ठीक आहे, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11, निम्नलिखित में से कौन सा गणित पढ़ाने का सर्वाधिक वांछनीय गुण है? बघा गणित जर शिकवायचं असेल तर खालीलपैकी कोणतं सर्वात जास्त चांगला, वांछनीय म्हणजे काय? तर बघा वांछनीय म्हणजे डिझायरेबल म्हणजे चांगला गुण आहे. ठीक आहे, पुढे प्रश्न वाचूया आपण. कक्षा में कलन विधि को प्रदर्शित करें और छात्रों को इसके स्मरण करने के लिए निर्देशित करें. बघा स्मरण वगैरे करण्यासाठी आपण मुलांना हे थोडं चुकीचं वाटतं, त्यामुळे हा थोडा निगेटिव्ह आहे. दूसरा, अर्थपूर्ण और चुनौतीपूर्ण प्रश्नों का निर्माण करना और उनको छात्रों के सामने रखना. हे बिलकुल बरोबर वाटतंय की काहीतरी अर्थपूर्ण म्हणजे ज्याचा काहीतरी लॉजिक लावतो तो किंवा काही महत्वाचे किंवा काहीतरी त्याचा फायदा होईल अशा प्रश्नांचं निर्माण करून ते मुलांसमोर ठेवायचे, हा एक मुद्दा असू शकतो. तिसरा, छात्रों को निर्देश दे की वे प्रश्न का हल पाठ्यपुस्तक में हल किए की प्रतिमान प्रश्न जैसे करे. हे पण चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाने जर उत्तर काढता असेल तर ते पण बरोबर आहे. असं नाही की जसे स्टेप्स पुस्तकामध्ये दिले आहे तशाच करावे असं काही बंधनकारक नाहीये. चौथा, छात्रों से कहे की वे प्रश्न को श्याम पट्टे पर हल करे. हे पण चुकीचं आहे. तर सर्वात जास्त बरोबर उत्तर आहे अर्थपूर्ण और चुनौतीपूर्ण प्रश्नों का निर्माण करना और उनको छात्रों के सामने रखना. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. बघा या प्रश्नामध्ये काहीतरी चूक आहे, तरी आपण बघूया. निम्न में से कौन सा शुद्ध सही मिलान से सेट को नहीं करता है? तर बघा याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे, ए चं 3 भ्रांतीचं इथं आहे. ठीक आहे, तिसरा, त्याच्यानंतर बी चं आय आहे, बी चं आय म्हणजे हे, त्याच्यानंतर सी चं 4 आणि डी चं सेकंड. बघा इथं तुलना झालेली आहे. ठीक आहे, इथं तुलना झालेली आहे. नाही, इथं काहीतरी चुकतंय, इथं काहीतरी चुकतंय. एक सेकंड थांबा. याला इंग्रजीमध्ये सॉल्व्ह करू आपण. हां, नाही आपलं बरोबर उत्तर आहे. बघा आपण जे सॉल्व्ह केलं ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आहे त्याचं उत्तर आहे. भ्रांती म्हणजे चुकीचे आहे. बघा भ्रांती म्हणजे चूक. तर इथं काय माहिती का, 2/3 अधिक 3/4 बरोबर 5/7 म्हणजे यांची बेरीज केली इथे 5 आणि 3 आणि 4 ची बेरीज इथे केली, त्याच्यामुळे चुकीचं उत्तर आहे. त्याच्यामुळे याचं एचं थर्ड होईल, त्याच्यामुळे एचं थर्ड. आणि याच्यावरूनच आपण काढू शकतो. बघा हा पर्याय कट होतो, हा पर्याय कट होतो, फक्त एचं थर्ड इथे आहे, एचं थर्ड इथे आहे. पुढे बघूया. इथं 4 आणि 5 आहे, 5 ग्रेटर दॅन 4 इथं असं दिलंय. म्हणजे हे काय तुलना आहे, तर तुलना म्हणजे डीचं काय येईल 3. तर बघूया डीचं 3 कुठे आहे, सॉरी डीचं 2 येईल. ठीक आहे, तर डीचं 2 इथं आहे, त्याच्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर असणार आहे. इथं डीचं काय 4 आहे, 4 म्हणजे हे 48 गुणिले 52 बरोबर 2500, हे तुलना नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. किती प्रश्न होता हा 12वा होता, आता हा 13वा प्रश्न.
गुणन की अवधारणा का परिचय देते हुए श्रुषि नीतू कक्षा 2 की अध्यापिका ने शाब्दिक समस्या से प्रारंभ किया, जैसे कि एक परिवार के 4 सदस्य हैं और यदि प्रत्येक सदस्य को दोपहर के खाने में 3 रोटी की आवश्यकता है तो कुल कितनी रोटियां की आवश्यकता होगी। अवधारणा के परिचय के लिए इस प्रकार की शाब्दिक समस्या का क्या उद्देश्य है। बघा, शिक्षकाला दुसरीच्या वर्गातील मुलीला शिक्षकाने सांगितलं की एका परिवारातील 4 सदस्य आहेत आणि प्रत्येक सदस्याला 3 पोळी लागतात, तर त्या परिवाराला किती पूर्ण एकूण पोळी लागतील असं त्या शिक्षकाने त्याला विचारलं। तर या अशा प्रश्नामागे काय त्याची उद्देश असेल आपल्याला इथं विचारलंय। ठीक आहे, तर बघा पहला ऑप्शन है बच्चों के संचारण में कौशल वृद्धि करना, बिल्कुल पर नहीं। वास्तविक जीवन की परिस्थितियों का गणितीय समस्याओं में संयोजन करने के सामर्थ्य को विकसित करना, बिल्कुल बरोबर। गणित और भाषा की कक्षाओं का समाकलन करना, बिल्कुल पर नहीं। छात्रों में केवल गणितीय भाषा को विकसित करने पर ध्यान केंद्रित करना, बिल्कुल पण नाही। तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे की ती शिक्षिका वास्तविक जीवन आहे, दैनंदिन जीवन आहे, त्या जीवनाचं गणिताशी काय संबंध येतो वर्गातील, तर त्यांचं दोघांचं संयोजन करणं याच्यासाठी आणि त्यांचा विकास करणे यासाठी असं त्याच्या मागचा उद्देश होता या प्रश्नामागचा। ठीक आहे, त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे। पुढचा प्रश्न, जेव्हा हिंदीमधून आपण हिंदीमध्ये बोलतो आणि लगेच आपण मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करण्यासाठी जातो ना, ट्रान्सलेशन, तेव्हा ते खूप अवघड जातं आणि मला कळतं येते की किती अवघड जाते त्याच्यामुळे। ठीक आहे, त्याच्यामुळे समजून घेण्याचा प्रयत्न करा, मी खूप तळमळीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय। तर प्रश्न क्रमांक 14 बघूया, निम्न में से कौन से गणित की प्रकृति के अनुसार सही नहीं है। बघा, खालील दिलेल्या तीन पर्यायांपैकी ABC पैकी कोणते पर्याय बरोबर आहेत असं आपल्याला विचारले। तर गणित ही अपनी भाषा आहे, बिल्कुल गणिताची आपली स्पेशल लँग्वेज आहे, जसं की अधिक वजा भागिले गुणिले ही भाषाच आहे ना, आपण लगेच वाचू शकतो। त्याच्यानंतर किसी भी गणितीय समस्या का केवल एक ही हल होता है, असं आहे का काही, नाही, बिल्कुल पण नाही, हे बिल्कुल पण नाही। 2-3 प्रकारे सुद्धा आपण उत्तर काढू शकतो। तिसरं, गणितीय अवधारणा अमूर्त होती, हे बिल्कुल बरोबर आहे। त्याच्यामुळे A आणि C कुठे बघा, पर्याय क्रमांक 2, तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 असणार आहे, A आणि C। चला, आजच्या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 15 गणित पैडागॉजीचा। दृश्यीकरण और प्रदर्शन प्राथमिक स्तर पर शिक्षण में सुनिश्चित की जाने वाली महत्वपूर्ण प्रक्रियाएं हैं, क्योंकि बघा, दृश्यीकरण आणि प्रदर्शन प्राथमिक स्तराच्या शिक्षणावर महत्वपूर्ण प्रक्रिया आहे, तर का, तर बघा, उच्च गणित में बीजगणित और ज्यामिति को पढ़ाने के लिए निहितार्थ है, बिल्कुल बरोबर। प्राथमिक स्तर पर केवल यही कौशल सिखाए जाने चाहिए, बिल्कुल नहीं। गणित में अधिगम के मूल्यांकन का यही एकमात्र तरीका है, बिल्कुल पण नाही। यह शिक्षक के काम को आसान बनाते, बिल्कुल पण नाही। तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे की उच्च गणित में बीजगणित और ज्यामिति को पढ़ाने के लिए निहितार्थ है। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित पेडागॉजीचे 15 प्रश्न बघितले, खूप चांगल्या प्रकारे मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्याचं विसरू नका। ठीक आहे, थँक्यू सो मच।